कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्सच्या इमारतीमधील सोसायटीमध्ये जो राडा झाला आहे, राडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्यानंतर या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अखिलेश शुक्ला या परप्रांतीय इस्माने एका देशमुख नावाच्या मराठी कुटुंबावर हल्ला केला होता. या घटनेची बातमी सर्वत्र प्रसारित झाली. त्यानंतर सध्या या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी थेट अमेरिकेहून देखील काही मराठी जो तरुण आहे तो कल्याणमध्ये सध्या आला आहे. हा तरुण सुट्टीनिमित्त अंधेरी येथे आला होता. त्यांनी ती बातमी वाचली आणि तो या मराठी कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आज कल्याणमध्ये आला आहे. तो स्वतः DCP कार्यालयामध्ये देखील निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आला होता. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय नाव आहे आपलं? सनी पवार. काय सांगाल, तुम्हाला कधी ही घटना माहिती पडली? मला आज सकाळी कळलं. जेव्हा मी उठून बघतो, मला सवय झालेली आहे, तर मी सकाळी बघितलं तर ही न्यूज एकदम व्हायरल होती. त्यामुळे मी बघितली आणि मला एकदम रेस्टलेस झालो मी आणि असाच निघालो जस्ट. आणि इकडे काय फिलिंग झाली? इतक्या वर्ष तुम्ही अमेरिकेत आहात तरी आज वाईट वाटलं. काय झालं आहे आपली हालत ही. मराठी माणसाला जर असं होत असेल आपल्याच ठिकाणी, फ्रॉम समवन हू डझंट रिअली बिलॉंग हिअर, ही बिलॉंग समवेअर एल्स, पण या देशाने, महाराष्ट्र देशाने नोकरी दिली आहे, पैसा दिला आहे म्हणून सगळी येतात इकडे, बरोबर आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे त्यांना रिस्पेक्ट करायला पाहिजे आपलं कल्चर. ही मराठी संस्कृती नाही आहे. बॉर्डरवर त्यांना हे कळलं पाहिजे की आपलं आता झालं, बदललं, हे कळलं पाहिजे. ते होत नाही आहे इथे. तुम्हाला माहिती आहे, मी लेट मी से समथिंग. कॅन आय से समथिंग हिअर? अमेरिकामध्ये वेन यू गो फ्रॉम वन स्टेट टू अनदर, इथे लिहिलेलं असतं स्माइल, यू आर इन विस्कॉन्सिन. इथे लोकांना कळत नाही आहे. त्यांना त्यांच्या डोक्यात जेटलॅग आहे. त्यांच्या डोक्यात वाटतं ते दिस इज UP अँड बिहार. दिस इज नॉट UP अँड बिहार. आणि हे चालून नाही देणार. ही जी मी यांना भेटलो आहे, मला खूप आनंद झाला. ह्यांनी जे सिच्युएशनला जिस तरह त्यांनी कंट्रोल केलं आहे, एक्सलंट हे आहे त्यांचं. हे प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. कधीपर्यंत आपण असा हा इन्सल्ट सहन करून घेणार? मागे सुद्धा एक न्यूज आली होती, आय थिंक सम वुमेन डिड नॉट गेट अ प्लेस इन सम सोसायटी, राईट? असं काहीतरी झालं होतं. हाऊ लॉंग आर वी गोइंग टू एक्सेप्ट इट? आम्ही बेसिकली काय करून ठेवलं आहे? आम्ही बॉर्डर्स सगळे ओपन करून ठेवले आहेत. या बाहेरून या आणि डू इट. काय संदेश द्याल मराठी माणसाला? जागृत व्हा. ओपन युअर आईज अँड सपोर्ट एव्हरी सिंगल मराठी पर्सन. सपोर्ट द कल्चर. कारण म्हणून इथे पैसा आहे, म्हणून सगळे इथे येतात. आम्ही नाही जात तिकडे. तर इतक्या वर्ष तुम्ही अमेरिकेत राहिलात आणि ही घटना माहिती पडली, त्यावेळची काय फिलिंग होती? काय वाटलं तुम्हाला? मला वाईट वाटलं. इट इज एक्स्ट्रीमली डिस्ट्रेसफुल जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मातृभूमीमध्ये, माझं जरा मराठी हे आहे, इज नॉट व्हेरी गुड, बट बेसिकली मदरलँड आहे माझी. आपल्या मदरलँडमध्ये जेव्हा आपण बघतो की आपल्या मराठी माणसावर काय अन्याय चालला आहे, अँड ऑल बिकॉज ऑफ वाय. या देशामध्ये एवढा पैसा आहे म्हणून मुंबईला सगळे येतात. त्याचं हे रिझन काय आहे? दॅट इज बिकॉज देर इज अ कल्चर. काहीतरी आपण सांभाळलं आहे म्हणून ना, आहे की नाही? गाड्या भरून तिकडे नाही जात आहेत, गाड्या भरून इकडे येत आहेत. सो वेन यू कम हिअर यू हॅव टू नो दिस इज मराठा लँड. मला त्यांनी काय मागणी असणार तुमची? काय तुम्ही आव्हान कराल? काय मागणी असणार? माझं आव्हान मी स्ट्रेट ह्यांना करेन. CM साहेबांना, फडणवीस साहेबांना, अजित पवार, मी सुद्धा पवार आहे, प्लीज ऐका. आणि शिंदे साहेब आले आणि मी तिकीट बुक केलं आहे माझं. एवढं मी इम्प्रेस्ड आहे त्यांच्यावर. तर प्लीज डू समथिंग. तुम्ही तुमच्यासारखी त्रिमूर्ती, आता त्यांनी ठरवावं की याच्यात ब्रह्मा कोण, विष्णू कोण आणि महेश कोण. पण ब्रह्मा, विष्णू, महेश आलेले आहेत पॉवरमध्ये. त्यांनी ह्याच्यापेक्षा चांगली टीम येऊ शकत नाही. दिस इज दी बेस्ट. त्यांनी करायला पाहिजे हे. वी ॲज अ महाराष्ट्रीयन. आणि हे प्रत्येकाला आहे बघा. आता लास्ट कपल ऑफ डेज पूर्वीच मी सर्टन व्हिडिओज बघत होते अबाउट बेंगलोरमध्ये ते स्पीक कन्नड हे सगळे नॉर्थ इंडियन्सना बोलत होते, स्पीक कन्नड. डू वी डू दॅट? वी डोंट डू दॅट. अरे हिंदी बोलो, इंग्लिश बोलो, जो बोलना है बोलो. हम लोग ओपन आर्म्स सबको एक्सेप्ट करते नहीं. फिर तर त्याचा अर्थ काय? तुम्ही येणार नाही आमची
हां काय झालं हे आले ना एकंदरीतच आपल्यासोबत होते आता सनी पवार थेट अमेरिकेहून ते सुट्ट्यांसाठी अंधेरीला आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या मराठी कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी थेट कल्याण घाटला. सकाळपासून सनी पवार या ठिकाणी आहेत. त्यांनी महाराष्ट्रामधील या राजकारण्यांना मराठी माणसांबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्या, त्यांना सुरक्षा द्या अशी मागणी या ठिकाणी केली आहे. अभिजित देशमुख, साम TV, कल्याण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.